मध्ये 1 नंबर प्रभागापासून ते 33 नंबर प्रभागापर्यंत पूर्णपणे महायुतीचाच दबदबा आहे, महायुतीचाच जोर आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी या महायुतीचा जोर असल्यामुळे 100पेक्षा जास्त नगरसेवक हे निश्चितपणे महायुतीचे निवडून येणार आहेत. या 29 नंबर प्रभागामध्ये बाबाजी पाटील साहेब यांच्या पुढाकाराने, त्यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या अर्चनाताई आहेत, वेदिकाताई आहेत, हे या प्रभागामध्ये इलेक्शन लढतायत. माननीय भोईर साहेबांच्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे दिवा या भागामध्ये आपल्याला फार मोठा विजय मिळताना दिसतोय. आणि जसं मगाशी बाबाजी पाटील साहेबांनी सांगितलं की महापौर हा निश्चितपणे महायुतीचाच होणार आहे. आपण जसं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं की जो केंद्रामध्ये राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे, त्या विकासावर विश्वास ठेवून लोकांनी नगरपालिकेलाही रेकॉर्ड ब्रेक मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे नगरसेवक निवडून आणले. त्याच पद्धतीने विकासावर विश्वास देऊन याही वेळेस या ठाणे महानगरपालिकेमध्ये महायुतीचे सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून गेले. तिथे एकत्र प्रचार करत आहोत, सर्वांचा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतो. त्याने आमच्यामध्ये सुद्धा खूप ऊर्जा वाढली आहे की एवढे लोक आम्हाला प्रेम करतात आणि एवढ्या लोकांच्या आमच्यावर अपेक्षा सुद्धा आहेत की आम्ही विकास करून दाखवणार आहोत. आणि विकासाच्या मुद्द्यांवर तर आम्ही आहोतच, पण लोकांच्या प्रेमाचं पण आम्हाला पोचपावती भेटते. हर एक ठिकाणी त्यांचा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळतात. त्याने सुद्धा आमच्यामधली ऊर्जा वाढते आणि महायुतीचा नक्की